ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती विठाला विठाला प्रस्तुत चाललेला हा उत्सव श्री संत ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालू आहे। चिंतन सेवा श्री संत ज्ञानोबांची उपासना ज्ञानोबांचं वर्णन थोड्या शब्दामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे बरं का मी। हो, हा जो उत्सव आहे हा उत्सव श्री संत ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्याचा उत्सव आहे। अष्टमीला सुरू होतो बरं का आणि तो अमावस्येला पूर्ण होतो असा हा उत्सव आहे। अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशी आणि अमावस्या असा अमावस्यापर्यंत चालणारा हा उत्सव। अर्थात आपण जे आहेत आपण एवढे दिवस करत नाहीत, आपण 2-3 दिवसाचा 4 दिवसाचा किंवा अष्टमीपासून करतो, पण फडकऱ्यांचा नियम मात्र असाच आहे की ते अष्टमीला प्रारंभ करतात ज्ञानेश्वरी पारायणाला किंवा भजनाला ज्ञानोबांच्या गाथेच्या। आजरेकरांच्याकडं आजरेकर फड आहे मोठा, ज्याला ज्ञानोबांच्या गाथेच्या चाली शिकायच्या असतील त्याने आजरेकराच्या फडावर जाऊन नुसतं ऐकत राहायचं। चाली चांगल्या प्रकारच्या वारकरी संप्रदायात कोणालाच चाली येत नाहीत तेवढ्या उत्तम बरं का। हो, त्यातली त्यात तुकारामबुवा गेले आता म्हणजे वैकुंठ ह्याला गेले ते, पण ते तर अतिशयच उत्तम भजन करत असत। मी महिनाभर त्यांचं भजन ऐकण्याकरता पंढरपुरात थांबत असो। विठाला विठाला गाथ्याचा आहे, ज्ञानेश्वरीचा आहे, अमृतानुभवाचा आहे, पारायण करून श्री संत ज्ञानोबांची सेवा केलेली आहे, उपासना केलेली आहे। ज्ञानोबांचं वैशिष्ट्य, ज्ञानोबांची विशेषता सर्व संतांनी गायलेली आहे बरं का। लहान संतांनी गायली, मोठ्या संतांनी गायली। संत लहान मोठे नसतात, संत संत असतात। संत शब्दाचा अर्थ आहे अज्ञाननाशक व्यक्तित्वाला संत शब्दाचा प्रयोग करावा। विठाला विठाला संत शब्द आहे की नाही, संत शब्द, त्या संत शब्दामध्ये हो स अर्धा करायचा, हलंत करायचा आणि त्या अर्ध्या सकाराचा अर्थ आहे अज्ञान बरं का। हलंत सकारो अज्ञान प्रतिगह व्याख्याच केलेली आहे त्याची, ती काय आपण मनाने नाही सांगत बरं का। त्यातला जो हलंत सकार आहे तो हलंत सकार आहे अज्ञानाचं प्रतीक आणि पुढे आहे अंत, अंतः तस्य नाशक, त्याचा नाश करणं कशाचा, अज्ञानाचा। आणि जो अज्ञानाचा नाश करतो, आता अज्ञानामध्ये बरेच प्रकार आहेत, अज्ञानामध्ये 2 प्रकार मूलतः पडतात आणि मग बाकी कितीतरी पडतात। एक तूल अज्ञान आहे आणि एक मूल अज्ञान आहे। मग मूल अज्ञानाच्या नाशक व्यक्तीला संत म्हणायचं, तूल अज्ञान नाशक व्यक्तीला संत म्हणायचं नाही। तूल अज्ञान काय, स्वयंपाक करायचं शिकवतात, अजून काय कशाचं काय एक 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 काम आहे ते सगळं तूल अज्ञान। जेवढ्या म्हणून वस्तू आहेत, जेवढं म्हणून जगामध्ये आहे त्या सगळ्याचं ते तुल अज्ञान आहे। आणि त्या तुल अज्ञान नाशक व्यक्तीला संत शब्दाचा प्रयोग करायचा नाही, तर मूल अज्ञान नाशक व्यक्तीला संत म्हणायचा। आणि मूल अज्ञानाचा नाश केला की मग मात्र त्या जीवाचं जीवत्व जाऊन तो व्यापकतेला, ब्रह्मस्थितीला, परमात्म स्वरूप स्थितीला पोहोचत असतो। असं परमात्म स्वरूप स्थितीला पोहोच करून देणारं जे व्यक्तित्व ते संत आहेत। म्हणून श्री संत ज्ञानोबाराय, श्री संत जगद्गुरु तुकोबाराय, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक सांगतो, नी पासून ते नी पर्यंतचे सगळे संत घ्यायचे बरं का। याच्यात निवृत्तीनाथामधला नी घ्यायचा आणि निळोबारायमधला नी घ्यायचा, नी ते नी सगळे संत एकत्र आले। विठाला सरासरीने एवढे संत आपल्याला संत म्हणून मान्य आहेत आणि वारकरी संप्रदायाने ती मान्यता दिलेली असल्यामुळे या सगळ्या संतांचं अज्ञाननाशक हा स्वभाव आहे। मग काही प्राचीन संत आणि काही अर्वाचीन संत, अर्वाचीन संतांमध्ये अज्ञाननाशक संत आहेत, अर्थात आत्ता वर्तमान कालापर्यंत काही संत व्यक्ती आहेत। आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, आळंदी या भूमीमध्ये ना 84 सिद्ध पूर्वी होते आणि आजही सुद्धा एक तरी सिद्ध जिवंत असतो आणि त्या जिवंत सिद्धाच्या शक्तीवर, ताकदीवर ही आळंदी चालत असते। ह्या तर सिद्ध इथं असतोच, मात्र कोण सिद्ध आहे हे आपल्याला कळण्याची आपली योग्यता नाही, मात्र सिद्ध आहेच आहे आळंदीमध्ये आजही सुद्धा जिवंत बरं का।
हो, पूर्वीचे सिद्ध तर आहेतच तिथं, त्याच्यात काही विवाद नाही, सिद्धेश्वर महाराजच आहेत साक्षात. पण जिवंत सिद्ध असतो असं गुरुजींचं सतत म्हणणं असायचं. आणि जिवंत सिद्ध महापुरुषाचं दर्शन कदाचित आपल्याला ह्याच्यातल्याला झालं असेल, ही गोष्ट नक्की भाग्याची असू शकते. कळलं नाही, तो भाग निराळा आहे. विठ्ठल वर्णन सर्व संतांनी केलं. कोण्या कोण्या संतांनी केलं? अगदी पहा, निवृत्तीनाथ महाराजांनी सुद्धा ज्ञानोबारांचं वर्णन केलं बरं का. काही वर्णन सापेक्ष असतं, काही वर्णन निरपेक्ष असतं. वर्णनामध्ये दोन प्रकार. ज्ञानोबारांचं वर्णन निवृत्तीनाथ महाराजांनी सापेक्ष भावानी वर्णन केलं, शिष्य भावानी वर्णन केलं, पुत्र भावानी वर्णन केलं, बंधू भावानी वर्णन केलं. आणि ते वर्णन करताना इतक्या प्रेमळ शब्दामध्ये केलं की तेवढ्या प्रेमळ शब्दामध्ये कदाचित इथून पुढे जन्माला येणारा कोणीही ज्ञानोबारांचं वर्णन करू शकणार नाही, अशा प्रेमळ शब्दामध्ये ज्ञानोबारांचं वर्णन निवृत्तीनाथ महाराजांनी केलं. श्री संत एकनाथ महाराजांनी वर्णन केलं ते बहारदारीचंच वर्णन आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा मायबाप दर्शने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण सखा, चैतन्याचा जिव्हाळा. हो, हे अलौकिक उपमा आहेत बरं का. ह्या सगळ्या अलौकिक उपमा आहेत आणि या संपूर्ण सार्थ उपमा आहेत असं ज्ञानोबारांचं वर्णन केलेलं श्री संत नाथ महाराजांनी, अगदी सगळ्या संतांनी बरं का. संपूर्ण संतांनी ज्ञानोबारांचं वर्णन केलं. त्याच्यात नामदेव महाराजांनी अधिक वर्णन केलेलं आहे, खूप वर्णन केलेलं आहे बरं का. हो, का वर्णन केलं त्याचं कारण साक्षात भगवान विष्णू श्रीसंत ज्ञानोबारांच्या रूपाने अभिव्यक्त झाले होते. ही श्रद्धा झाली. विचार वेगळा आणि श्रद्धा वेगळी. श्रद्धा काही असू शकते, पण विचार आहे ना, विचार एका कसवटीवर घासलेला असतो. आणि विचारदृष्टीनं सुद्धा श्रीसंत ज्ञानोबाराय हे महाविष्णू आहेत असं आपल्याला लक्षात येतं, कळतं, पक्क होतं बरं का. हो, ज्ञानोबारांनी या वारकरी संप्रदायाला मूलतः तत्वज्ञानाची बैसका दिली. पहिले वारकरी संप्रदायाचे ग्रंथ कोणचे? तर ज्ञानोबारांचे ग्रंथ, त्याच्या अगोदर ग्रंथ नाही. हो, ज्ञानोबारा हेच पहिले या वारकरी संप्रदायाचे ग्रंथकार बरं का. आणि ज्ञानोबारांच्या ग्रंथांचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानोबाराय तत्वज्ञानाची बैसका या वारकरी संप्रदायाला महत्त्वपूर्ण अधिष्ठान देऊन या वारकरी संप्रदायाचं काय करतात? हो, विलसीकरण करतात, व्यापकीकरण करतात. म्हणून ज्ञानोबारायने बहुजन समाजातल्या लोकांना संतत्व देऊन संपूर्ण समाजाला एक अलौकिक अशा प्रकारची दिशा दिलेली आहे. विठ्ठल ज्ञानोबाराय सामाजिक दृष्टिकोनातून बघा, ज्ञानोबाराय धार्मिक दृष्टिकोनातून बघा, ज्ञानोबाराय तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघा, ज्ञानोबाराय राजकीय दृष्टिकोनातून बघा. राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा संपूर्ण भारतातल्या आणि बाहेरच्या सुद्धा राजकीय लोकांच्यावर ज्ञानोबारांचा प्रभाव आहे. हे पहिलं ध्यानात ठेवायचं बरं का. आता याचा उहापोह करण्याकरता स्वतंत्र वेळेची गरज आहे. दाखले सुद्धा त्याच्याकरता आपल्याकडं आहेत. राजकीय सुद्धा ज्ञानोबारांचा प्रभाव निराळा आहे बरं का. हो, राजकीय प्रभाव सुद्धा. हो, हर एक ज्ञानेश्वरीच्या वाचनाने आपण ज्ञानोबारांनी काय सांगितलं हा विचार दुसरा, हा पहिला विचार की या सगळ्या क्षेत्रावर श्रीसंत ज्ञानोबारांचं आहे ना हो प्रभाव आहे. आणि त्या प्रभावामुळे या भारताची जी संरचना किंवा भारताचा जो विकास आहे ना ज्ञानोबाराच्या प्रभावामुळे 700 वर्षाच्या नंतरच झाला तो योग्य आणि व्यवस्थित. विठ्ठल जरा एकच शब्दात बोलायचं झालं ना, एकच शब्दामध्ये भगवान परमात्मा श्रीकृष्णाचं जीवन आणि ज्ञानोबारांचं जीवन बरं का. काही विषमता तर बाकी सगळ्यामध्ये समता, साम्यता. हो, ज्ञानोबारांचं बालपण कठीण गेलं, भगवान कृष्णाचं बालपण अतिशय आनंदात गेलं बरं का. हो, ह्या दोन गोष्टी विषम जर सोडल्यास भौतिक, तर ज्ञानोबारांच्या भगवान कृष्ण परमात्मा सगळ्या दृष्टिकोनातून सामाजिक, राजकीय, हो त्यानंतर धार्मिक, तत्वज्ञान या सगळ्या क्षेत्रामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा जेवढा प्रभाव आहे ना त्याच्याही पेक्षा कदाचित काकणभर ज्ञानोबारांच्या आहेत. विठ्ठल
संप्रदायाला ग्रंथसंपदा प्रारंभ ज्ञानोबारांच्यापासून झाला. पहिला ग्रंथ ज्ञानोबारांनी बरं का काय लिहिला? ज्ञानेश्वरी लिहिली असं आपण गृहीत धरू. का? पैठणवरून येताना शुद्धीपत्र आणताना नेवाशाला आले आणि नेवाशाला आल्यानंतर नेवाशाला ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण केला. ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण करून पुढे प्रवास करून ज्ञानोबाराय आळंदीला आले. 16वं वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी मुद्रा बदलवली. मुद्रा आहे ना, ज्ञानदेव म्हणे ही जी मुद्रा ज्ञानेश्वरीत सगळीकडे पहा तुम्ही, निवृत्तीचा ज्ञानदेव 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 म्हणे असं सगळं आहे बरं का. पसायदानापर्यंत बघा, येणेवरे ज्ञानदेव तिथपर्यंत. पण त्याच्यानंतरची जी रचना आहे ना ती मात्र रचना बापरुखमा देवी बरू अशा प्रकारची आहे, 16व्या वर्षानंतरची. ज्ञानोबारांनी तत्वज्ञानाची बैसका देऊन या वारकरी संप्रदायाच्या भक्तीचा, ज्ञानोत्तर काळातल्या प्रेमलक्षणात्मक वृत्तीचा जो आविर्भाव, अभिव्यक्ती, विलास असा जो केलेला आहे ना तो एक अलौकिक अशा प्रकारचा आहे बरं का. हे समजण्याकरता सुद्धा नक्कीच अभ्यासाची गरज आहे, हे मात्र नक्की ध्यानात ठेवा. विठाला भगवान विष्णूचा अवतार आहेत ही एक दुसरी गोष्ट. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं ज्ञानोबारांच्याकडं तर ज्ञानोबाराय संपूर्ण वारकरी संप्रदायाला तत्वज्ञानाची बैसका देणारे आहेत बरं का. बैसका देणारे आहेत. बैसका म्हणजे अधिष्ठान देणारे. तत्वज्ञानाचं अधिष्ठान अतिशय महत्त्वाचं असतं. कुठलीही परंपरा, कुठलीही पंथ हे कशावर टिकतं तर त्याचं तत्वज्ञान काय हे जास्त महत्त्वाचं आहे बरं का. त्याचं तत्वज्ञान काय. आणि तत्वज्ञान नसलं तरी बावळाटवाणी त्याला काय अर्थ नाही, हे ध्यानात ठेवा. हे बैठक असते एक, आणि ती बैठक जर नसेल ना म्हणून तर महाराजांनी शब्द प्रयोग केला, राग आळवितो नाना. काय गातो ते? बैठक नाही असं त्याचा अर्थ आहे. विठाला विठाला उदाहरण दिलं, ते उदाहरण जवळपास सगळ्यांना समजलं असं गृहीत धरून आपण पुढे जाऊ. तत्वज्ञानाच्या बैसकेची, अधिष्ठानाची, आधाराची नितांत गरज असते. म्हणून तर वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ आहे, अद्वैतीच आहे बरं का. भक्ती केली तरी अद्वैती. वारकरी संप्रदायाचं काय वर्णन करायचं? वर्णन करण्या एवढा माणूस अजून संत अतिरिक्त कोणीही होऊ शकला नाही, होणारही नाही बरं का. गंमत तुम्हाला सांगतो, लोकांतातला एकांत ज्याच्याने साधला जातो त्याला म्हणायचं वारकरी संप्रदाय बरं का. काय? लोकांतातला एकांत ज्याच्याने साधला जातो, ज्याच्याने कळतो, अनुभवला जातो, उपभोगता येतो, अशा प्रकारचा जो संप्रदाय तो वारकरी संप्रदाय आहे. विठाला म्हणून ज्ञानोबाराने या संपूर्ण वारकरी संप्रदायाला पहिली ग्रंथ रचना दिली. यद्यपि मुकुंदराज स्वामी महाराजांचं पहिलं काव्य आहे, पण ते वारकरी संप्रदायाला तसं तेवढं मान्य नाही. मुकुंदराज मान्य नाहीत असा त्याचा अर्थ नाही बरं का. मुकुंदराज स्वामी जयपाल राजा करता त्यांनी चमत्कार केला आणि त्या चमत्कारातून तो एक ग्रंथ निर्माण झाला. विदर्भामध्ये समाधी आहे मुकुंदराज स्वामी महाराजांची बरं का. विदर्भात अत्यंत सुंदर अशा प्रकारचं ठिकाण आहे, ते छान ठिकाण आहे. मुकुंदराज स्वामींचं इथे ह्याला आंबेजोगाईला बी आहे, पण आंबेजोगाईला ते मुकुंदराजांचं नाही आहे, तो मुकुंद आहे, मुकुंदराज नाही आहेत ते बरं का. मुकुंदराज तिकडं समाधी आहे त्यांची. विठाला विठाला अर्थात ते साहित्य आहे, पण त्या साहित्याला वारकरी संप्रदायामध्ये एवढी उचित मान्यता नाही आहे. म्हणजे मान्यता आहे, उत्तम साहित्य आहे, उत्तम तत्वज्ञान सांगितलेलं आहे. हर एक गोष्टीचा विचार मी विवेक सिंधू वाचलेला आहे बरं का. तत्वज्ञानाची रचना आहे ना, ओवीची रचना आहे ना, ती 4 चरणामध्ये रचना आहे. नाथ महाराजांच्या ओवीची जशी रचना आहे ना तशी रचना आहे त्याची, आणि खूप उत्तम पद्धतीची आहे. भाषा जुनी पुराणी आहे, आणि त्या भाषेमध्ये जरा वैदर्भी लगप सुद्धा त्याच्यात आहे. अत्यंत उत्तम अशा प्रकारचा तो ग्रंथ आहे. मात्र खऱ्या अर्थाने आपल्याला जो मूळ तत्वज्ञानाची बैठक देणारा ग्रंथ तो ज्ञानोबारांनी लिहिला बरं का. आणि ज्ञानोबारांनी गीतेचं
विवरण करून एक उत्तम अशा प्रकारचं तत्त्वज्ञान आपल्याला गीतेचं अद्वैत तत्त्वज्ञान सांगून हा जो वारकरी संप्रदाय आहे हा 700 वर्ष नाही तर हा 5000 वर्षापूर्वीचा आहे आणि वेदाची ही विशेषता त्याच्यात असल्यामुळे तो वेदकालीन आहे आणि वेद प्रबोधित आहे अशा प्रकारचा वेदानुमोदित संप्रदाय आहे हे सिद्ध करून दिलं पहिल्यांदा बरं का. वैदिक आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्ये वैदिकता ज्ञानोबारांनी प्रतिपादन केली. ओम शब्दाचं उच्चारण हे वैदिकतेचं मोठं प्रतीक असतं. विठ्ठल विठ्ठल. आणि अगदी पहिल्याच ओवीमध्ये संपूर्ण तत्वज्ञानाची बैठक उत्तम पद्धतीनं ज्ञानोबारांनी आपल्याला प्रतिपादन करून टाकली बरं का. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ओम. ओमकार हा काय वेदानुबोधितता वैदिकता प्रतिपादन करण्याकरता निर्माण केलेला मंगलवाचक असा परमात्म्याचं एक रूप असं गृहीत धरून म्हणजे फार मोठा विस्तार आहे पण मी थोडक्या शब्दामध्ये तुम्हाला सांगितलं. हा ओमकारच्या द्वारा वैदिकता मंगल सगळ्या गोष्टी साधून परमात्म्याच्या एक अक्षर ब्रह्माचं चिंतन करून प्रारंभ केला. वेद प्रतिपाद्या वेदाने प्रतिपादन केलेला आणि वेद ज्याने प्रतिपादन केला असा परमात्मा. दोन अर्थ आहेत बरं का याचे. काय पहिल्यांदा वेद प्रतिपादन करणारा वेद प्रतिपाद्या म्हणजे वेदाने प्रतिपादन केलेला कोण वेद प्रतिपाद्य ईश्वरू तो व्हावया लागी गोचरू श्रुतीचा निरंतरू वेद प्रतिपाद्या असा तो परमात्मा आहे बरं का. आणि परमात्म्याने वेद प्रतिपादन केला. काय केला जयाची या निश्वासी जन्मलेगा वेद राशी म्हणजे वेद त्याच्या निश्वासाच्या द्वारा जन्माला म्हणून वेद प्रतिपाद्या दोन अर्थाने बरं का. जय जय त्या निराकार निर्गुण आणि सगुण निराकार असलेल्या परमात्म्याचा ज्ञानोबाराय सांगतात जय जयकार असो आणि स्वसंवेद्या हे पद घालून संपूर्ण प्रमाणाला अविषय असणारा तो जो अखंड अशा प्रकारचा परमात्मा की ज्याचं परमात्म स्वरूपाचं अमृत अनुभवामध्ये चांगदेव 65मध्ये संवित्ती शब्दामध्ये वर्णन केलं. संवित्ती हो समजण्याच्या पलीकडचं आहे बरं का. हो ज्ञाप्तिवाद त्यानंतर स्फूर्तिवाद वगैरे ह्या सगळ्याचं चिंतन ज्ञानोबारांनी तिथे मांडलं. तिथे संवित्ती मात्र परमात्मा आहे आणि तो संवित्ती मात्र परमात्मा कुठल्याही प्रमाणाचा विषय नाही हे सांगण्याकरता हे प्रतिपादन करण्याकरता पहिल्याच ओबीमध्ये ज्ञानोबारांनी स्वसंवेद्या हो आणि अत्यंत जवळचं दिग्दर्शन करावं म्हणून पुढचा हा शब्द प्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्मरूपा असं चिंतन केलं बरं का. म्हणजे तत्त्वज्ञानाच्या बैसकेतीची जी एक विशेषता आहे ते पहिल्या ओवीपासून अगदी शेवटच्या ओवीपर्यंत. म्हणून तर नामदेवरायांनी मुद्दाम जाणून बुजून म्हटलं एक तरी ओवी एखादी तरी निधान एखादी तरी कोणची पहिलीच खूप झाली बरं का. पहिलीच कळाली ना की सगळं ज्ञानेश्वरी कळाली असा त्याचा अर्थ आहे. विठ्ठला एक विद्यापीठीय स्तरावरचे लेखक होते ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारे. त्यांनी एक मुद्दा फार सुंदर सांगितला बरं का. म्हणजे 1000 मुद्दे बेकार सांगितलेले लोक आहेत पण चांगला मुद्दा प्राध्यापकाने सांगितलेला तुम्हाला सांगतो. त्यांनी चिंतन काय केलं ते म्हटले ज्ञानेश्वरी म्हणजे काय ओमची पूर्णता. काय फार सुंदर बोलले ते. तसं त्या दृष्टीनं जर बघितलं तर खूप सुंदर बरं का. ओमची पूर्णता म्हणजे काय ज्ञानेश्वरी. कसं तर त्यांनी अगोदर दिलं ओम आणि शेवटी काय झाला शब्द आहे काय ओम. हां त्याने असं सांगून किती उत्तम चिंतन करतात बाहेरचे लोक बरं का. बाहेरचे लोक म्हणजे वारकरी संप्रदायाच्या बाहेरचे लोक विशेष आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाच्या बाहेरच्या माणसाने सुद्धा ज्ञानेश्वरीवर खूप चिंतन केलेलं आहे. हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि ज्ञानोबारांनी म्हणतात सर ते शेवटी हरिपाठ लिहिला. हरिपाठही सुद्धा अगदी सामान्य व्यक्तीपासून जीवनमुक्तापर्यंत उपदेश आणि आनंद प्रवृत्ती आणि निवृत्ती या 2 कक्षेपर्यंत हा हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे. आणि याची जी अलौकिकता आहे अर्थभरितता आहे आणि कठीणता आहे ना हरिपाठ शब्द आहे ना हरिपाठ पठ्यती ती पाठ याच्यात ते या संस्कृतच्या नियमात बसत नाही वास्तविक पाहता. इतकं ते हरिपाठ हा शब्दच अवघड आहे त्याच्या पुढे मग हरिपाठ आहे. विठ्ठला विठ्ठला
कसा केला, काय केला, हरिपाठ पठ्ठे तिथी पाठ काय काय पाठ करणे वगैरे वगैरे अर्थामध्ये कसा केला. अर्थात हे जे 5 ग्रंथ आहेत ते एक अलौकिक अशा प्रकारची तत्त्वज्ञानाची देण आहे बरं का. हो, अमृत अनुभव स्वतः गुरुसमोर वाचारून फेडण्याकरता काय केलं त्यांनी, समर्पण केलेलं आहे. आणि चांगदेव 65 म्हणजे काय तर प्रश्न न विचारलेल्या पत्राला दिलेलं उत्तर. काय वाक्य लक्षात आलं तुमच्या? प्रश्न न विचारलेल्या प्रश्नाला दिलेलं उत्तर म्हणजे चांगदेव 65. विठाला आता या वाक्यात एक दुसरी गोष्ट सांगायची मला. प्रश्न विचारला नाही का, प्रश्न पडला त्यांना, त्यामुळं प्रश्न विचारताच आला नाही. हो, एवढा मोठा प्रश्न पडला आणि तो एक नाही पडला, अनंत प्रश्न पडले. हो, आणि त्या अनंत प्रश्नाला बाजूला ठेवून कुठलाच प्रश्न न लिहिता कोरं पत्र पाठवलं की ज्ञानोबारायला काय प्रश्न पडतो ते बघू बरं का. पण ज्ञानोबाराय सर्वज्ञ होते. कसे होते? सर्वज्ञ होते. हो, सर्वज्ञ ज्ञानोबारायांनी त्याला ज्या अडचणी होत्या, त्याला जे कळत नव्हतं, त्याला जे वाटत होतं, त्याच्यातला जो भ्रम होता तो संपूर्ण निवृत्त करण्याकरता 65 ओव्या लिहिल्या बरं का. त्याच्यातला संपूर्ण माणसाला भ्रम झाला ना, भ्रम प्रायः कधी कधी मी शहाणा आहे असा भ्रम होतो, तर कधी कधी मी मूर्ख आहे असा भ्रम होतो. मी मूर्ख आहे असा भ्रम झालेला बरा असतो बरं का महाराज. पण मी शहाणा आहे असा भ्रम झाला ना की सर्वात बेकार भ्रम आहे तो बरं का. तो सगळ्यात माणसाला मातीत घालतो आणि तो प्रायः आपल्यामध्ये फार मोठा आहे. विठाला सात 8 10 15 20 कीर्तन पाठ असतात आपले, पण तरीसुद्धा भ्रम होतो हा बरं का. हो, 15 बी नसतात, 8च असतात खऱ्या अर्थाने. हो, पण भ्रम होतो आणि इतका भ्रम बेकार आहे हा. याच्यासारखा भ्रम वाईट असतो, याच्यासारखा दुसरा कुठला भ्रम वाईट नसतो. म्हणून माणसाला आहे ना मी शहाणा आहे असं वाटू नये, हे सर्वात मोठा चुकीचं असतं. हो, म्हणून लय बेकार बरं का. एकदा ती गोष्ट सांगितली जाते. वेड्याच्या इस्पितळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू गेले. पंडित जवाहरलाल इथं पुण्याला आले, फिरता फिरता गेले. एक मनुष्य कोंडलेला होता. पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्याबरोबर एक मनुष्य, बाकीचे सगळे फिरतच होते तिथं. मग फिरता फिरता हे गेले त्याच्यासमोर आणि त्याच्यासमोर गेल्यानंतर त्यांनी लगेच नमस्कार केला. नमस्कार. पंडित जवाहरलाल म्हटले ह्याला वेडं म्हणून कोंडले, कपडे किती सुंदर याच्या अंगावर, ते व्यवस्थित ठेवलेत म्हणे त्यांनी. हे जरी कपडे दिलेले असले तरी छान आहेत एकदम, आणि टोपी वगैरे असा मनुष्य हा चांगला. ह्याला का म्हटले, ह्याला कशा करता. लगेच त्यांनी त्या ह्यांना बोलवलं, त्या व्यवस्था बोलवलं. रे याला का अटका, याला कशा करता ठेवलं, हा मनुष्य इतका सभ्य सुंदर नमस्कार वगैरे असं करतो. त्यांनी बोलायला सुरुवात केली. अहो म्हणे ऐका, ह्या लोकांना मी बऱ्याच वर्ष झाले सांगतोय म्हणे हेच की मी वेडा नाही आहे, मी वेडा नाही आहे, मी पंडित जवाहरलाल नेहरू आहे. असा भ्रम फार बेकार असतो बरं का. हो, तो कधीच सुटत नसतो. विठाला चांगदेव महाराजांना हा भ्रम झाला. म्हणून नाथ महाराजांनी बोलताना जाणून बुजून बोललेले बरं का. हरली चांगयाची एक भ्रांती नव्हती, मीच ईश्वर आहे अशी भ्रांती झाली होती चांगदेव महाराजांना. का? त्याचं कारण आहे, मीच ईश्वर आहे अशी भ्रांतीच योग्याला होऊ शकते. त्याचं कारण असं आहे की योगी पुरुषाला क्षुधा तृषादी ह्या जगातल्या गोष्टी तकलीफ देत नसतात. किती दिवस तो उपवाशी राहू शकतो. त्याला वाटलं ना की आता एक गाडीभर अन्न खाऊ शकतो. योगी येतो, काय योगी पुरुष येतो, त्याच्याकडं अगदी त्याला ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं सगळं, ते सगळं वर्णन वाचलं की आपल्या लक्षात येऊन जातं बरं का. मुंगीचा आलोचू आहे की स्वर्गीचा आलोचू देखे, मुंगी मनोरथ ओळखे मुंगीचे. मुंगीचं सुद्धा नाही बरं का, मुंगीचं मनोगत ओळखतो. इथं ही मुंगीचं सुद्धा शब्दाने फार अर्थ घोटाळा होतो. विठाला विठाला एवढा मोठा स्वतःला मानू लागला आणि त्यामुळे
पडलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाला त्यांनी विचारला नाही हा प्रश्न. आणि त्यांनी पत्र पाठवलं कोरं. आणि मग मात्र मुक्ताबाईच्या एका शब्दाने आणि निवृत्तीनाथाच्या आज्ञेने ज्ञानोबारायांनी सुंदर प्रकारची 65 ओव्याची 65 लिहिली. आणि त्यामध्ये मूलतः चांगदेव महाराजांच्या करता अपेक्षित असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर स्वस्ती श्री वटेषु जो लपोणी जगदाभासू दावी मग प्रगटला ग्रासू करी. अर्थात नेहमी उपदेशाची पद्धत आहे ना ती तोमपदापासून असते बरं का. नियमशास्त्राचा संतांचा अगदी सगळ्याचा होईल झाला अंगे तोमपदापासून बरं का. आणि मग तत्पदाचं त्याला व्यापकीकरण प्रतिपादन करायचं हा नियमच आहे. त्वमेव साक्षात ब्रह्मासीत त्वम त्वम पदापासून सुरुवात असते. पण चांगदेव 65चा प्रारंभ मात्र त्वम पदापासून नाही तत्पदापासून नाही. म्हणजे ब्रह्मशुद्धीपासून उत्तर द्यायला सुरुवात केली आणि गेलं पत्र कळालं नाही आले मुक्ताबाईंनी समजावून सांगितलं म्हणून तर मुक्ताबाईचं शिष्यत्व पत्करलं. विठाला विठाला असं अलौकिक ग्रंथसंपदा तत्वज्ञानाची बैसका या वारकरी संप्रदायाला ज्यांनी दिली ते श्री संत ज्ञानोबाराय. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या अनुष्ठानाचा ज्ञानेश्वरीच्या उपासनेचा आणि ज्ञानोबारांच्या समोरचा आपल्याला समोर ज्ञानोबाराय ठेवून केलेली उपासना म्हणजे आपल्या जीवनाचं कृतकल्याण होणारी आहे बरं का. ह्याच्यात काही विवाद नाही. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी आदी करून ग्रंथ जे लिहिले याच्यामध्ये असंख्य पुण्य दाटलेले काय असंख्य पुण्य आहे. आणि त्या पारायणाने आपल्याला पुण्य मिळतं. आजपर्यंत लाखो कोटी लोकांनी वाचली त्यांना पुण्य. 108 पारायण करा तुम्हाला चांगल्या प्रकारची धर्मशाळा बांधता येते बरं का. लोक कणाकण पैसे देतात 108 पारायणातच. आणि 1000 केले तर काही बी करू शकता. आणि समजा अजून 10,000 15,000 पारायण असंख्य पुण्य प्राप्त होतं त्याच्यात काहीच विवाद नाही. अशा प्रकारचे आज जे आपण सुखी आहेत ना 4-2 वव्याचे तुकडे पाठ आहेत म्हणूनच सुखी येतं. विठाला कळत नाही पण पाठ आहे म्हणूनच आज सुखी येतं. ज्ञानोबारांचं पुण्य हे आपलं पुण्य नाही आहे. आपलं एवढंच पुण्य आहे असं गृहीत धरा की ज्ञानोबारांच्यापर्यंत येऊन पोहोचलो आपण हे पुण्य आहे असं गृहीत धरा. आणि मग मात्र इथून पुढे जागवण्याचं आणि संपूर्ण जीवन सुखी करण्याचं जे पुण्य आहे ते श्री संत ज्ञानोबारांचं आहे. आळंदी समाधीतून ज्ञानोबारांची ऊर्जा ग्रंथातून पुण्य आपल्यापर्यंत येतं आणि आपल्या पण बदलवण्याची शक्ती ज्ञानोबारांच्या या जवळ घेतलं की ज्ञानोबा बदलून टाकतात. असं जीवन बदलून टाकणारं व्यक्तित्व जीवन बदलून टाकणारे संत म्हणजे श्री संत ज्ञानोबा आहे. त्यांनी त्यांच्या शरीर समाधीच्या बाहेर असताना अनंत लोकांचा उद्धार केला. रेड्याचा सुद्धा उद्धार केला. ते उदाहरण महाराजांनी सांगितलेलंच आहे. आणि अनंत लोकांचा गर्व निवृत्त केला भ्रम निवृत्त केला उद्धार केलं. पण समाधीत बसल्यानंतर ग्रंथाच्या द्वारा अनंत लोकांचं केलं. ज्ञानोबारा एक चैतन्य स्वरूप आहेत. ज्ञानोबारा एक ब्रह्मस्वरूप आहेत. ज्ञानोबारा महाविष्णू आहेत. आणि या संपूर्ण गोष्टीचा विचार प्रत्यक्षदर्शी बरं का. प्रत्यक्षदर्शी म्हणजे काय तर श्री संत ज्ञानोबाराच्या समाधीची जागा झाडणं आणि आसन घालणं ज्यांच्याकडं काम दिलं होतं ना ते श्री संत नामदेव महाराजांचे पुत्र नारा विठा गोंदा माधा यांनी झाडीली जागा समाधीची जागा ज्यांनी झाडली असे प्रत्यक्षदर्शी ज्या ज्ञानोबारांनी त्यांच्या खांद्यावर डोक्यावर हात फिरवला असेल असे नारायण महाराज असे नामदेवरायांचे सुपुत्र. नामदेवरायांना तर अलौकिक अनुभव होताच ज्ञानोबारायांचा तो तर भाग सोडाच. मात्र घरातले हे जे पोर आहेत ना सगळे हे सगळेच्या सगळे ज्ञानोबारांचे कृपेने युक्त अशा प्रकारचे होते. जवळ डोक्यावर हात ठेवला खांद्यावर हात ठेवला काही गोष्टी सांगितल्या समजवल्या असतील अशा प्रकारचं नारायण महाराज हे व्यक्तिमत्व आपल्या अनुभवाची प्रगल्भता संपूर्ण जगाला प्रतिपादन करताना याला स्वात्म प्रतिबोधकता म्हणतात बरं का. ही जे आहे ना
ती एक अलौकिक शब्दामध्ये नारायण महाराज मांडतात. नारायण महाराज मांडताना अशा प्रकारची दुस्तरता मनुष्याच्या जीवनातली निवृत्त होऊ शकते, अशा प्रकारची अडचण निवृत्त होऊ शकते की ती आपल्या कर्तृत्वाने होत नाही, ती ज्ञानोबाच्या नावाने कशी होते हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. ज्ञान देव म्हणता नारायण महाराज नामदेव महाराजांचे सुपुत्र थोरले महाराज ज्ञानोबारांचं वर्णन करताना शब्द प्रयोग करतात. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलयात. नुसतं ज्ञानदेव शब्दाचा उच्चार करायचा बरं का. ज्ञानदेव शब्दाचा आपण जप करताना असा करत जा. ओम श्री ज्ञानदेवाय नमः, ओम श्री ज्ञानदेवाय नमः, ओम श्री. प्रदक्षिणा करताना करावा, सकाळच्या नेमत करावा, जसं तुम्हाला ज्या वाटेल त्यावेळेला हा जप करावा. हो बरं का. ज्ञानोबा नाथ महाराजांनी तर चौघांच्या नावाच्या बद्दल काय कोणचं उच्चारल्यानंतर काय होतं माझ्या अभंग ध्यानात याय ना तो ठीक आहे, काय हरकत नाही. पण इथं नारायण महाराज सांगताना सांगतात ज्ञानोबारांचं नाव घेतलं ना तर माया समूळ विलयाला जाते. समूळ बरं का. समूळ शब्दाचा अर्थ एक माया आहे कार्यरूप आणि एक माया आहे कारणरूप बरं का. कार्यरूप माया कार्यरूप मायेपासून निर्माण झालेली असते. कोणापासून? कारणापासून कार्य होत असतं. ही जगतरूप प्रतीती सगळी आहे ना, सुखदुःखाची वगैरे ही सगळी कार्यरूप माया आहे. पण याचं जे मूळ उपादान आहे ती मात्र अकार्यरूप म्हणजे जी आधार आहे, अधिष्ठान आहे. अधिष्ठान शब्दाचा प्रयोग मायेकरता मी जाणून बुजून करतो. अशा प्रकारची जी माया ती कारणरूप माया निवृत्त होण्याकरता सुद्धा ज्ञानोबाराच्या नावाचं चिंतन अतिशय महत्त्वाचं आहे. आता हर एक जगातला व्यक्ती आहे ना सुखाच्या शोधामध्ये आहे. हर एक व्यक्ती आहे ना नित्य निरतिशय सुखाची अपेक्षा करणार आहे. आणि नित्य निरतिशय सुख आपल्याला प्राप्त होत नाही का? व्यवहारामध्ये कमी जास्त होतं आणि त्यापासून दुःख होतं. ही जी आहे ना ही मायावरची ही कार्यरूप माया माणसाला दुःखाला कारण आहे. किती कारण आहे? या संपूर्ण जगताच्या व्यवहारामध्ये हर एक व्यक्ती अत्यंत दुःखी आहे बरं का. बुवा दुःखी आहे,
बुवाची बायको दुःखी आहे, बुवाचं पोरगं दुःखी आहे. म्हणजे बुवा म्हणजे कीर्तनकार बुवा नाही बरं का, बुवा म्हणजे माणूस कोणीतरी. हर एक व्यक्ती दुःखी आहे. अगदी तुम्ही पहा, संन्यासी दुःखी आहे, ब्रह्मचारी दुःखी आहे, वानप्रस्थ दुःखी आहे, गृहस्थी दुःखी आहे, ज्याला एक आहे त्याचं दुःखी आहे, जे दोन आहे तो तर डबल दुःखी आहे. अरे म्हणजे सगळे दुःखीच आहेत ना. दुःखाला काही पारावार आहे का, आहे का नाही? दुःख संसारिकालाच आहे असं काय नाही, ब्रह्मचारी माणसाला सुद्धा आहेच आहे कशा ना कशाचं तरी, का नाहीच काय दुःख आहेच आहे. 12 वाजता जेवायचं तरी दुःख कोणचं तरी आहेच आहे ना. कमी जास्त आहे. काही काही लोकांना आपण प्रस्थापित आहोत, आपलं उत्थापन केलं की दुःख आहे, काही उत्थापन झालं आणि प्रस्थापित झाला की दुःख आहे, सुख आहे. अशा अनंत गोष्टींना सुख दुःख हे कार्यरूप माया. ही काय कार्यरूप माया. मायेचं विवरण अतिशय मोठं आहे, पण ते तेवढं वेदांताच्या शब्दात चिंतन करण्यापेक्षा सामान्य चिंतन सांगितलेलं बरं असतं. म्हणून कार्यरूप माया ही अत्यंत व्यग्र करणारी आहे व्यक्तीला, आणि व्यग्रता हेच दुःखाचं स्वरूप आहे एक. असं जे व्यग्र होऊन दुःखी होणारे जे माणसं आहेत ना, आपण त्या मायेला निवृत्त करण्याचा प्रयत्न करतो बरं का. ज्याला समजतं, ज्याला जाणीव होते, तो आत्मसुखाच्या प्राप्तीकरता म्हणजे ब्रह्मसुखाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतो. त्याच्याकरता माया निवृत्त करायची असते. मग तो जातो कुठे? ब्रह्मसूत्राकडे गेला. ब्रह्मसूत्राकडे गेल्यानंतर सांगितलं, बाबा मला ब्रह्मस्थिती पाहिजे, मला सुख पाहिजे, नित्य निरतिशय सुख पाहिजे. ते सांगतात, जा पहिल्यांदा यज्ञ कर, नंतर उपासना कर, सगळा शुद्ध हो, ये मग तुला उपदेश करू. म्हणजे एक 10-5 जन्माचा कार्यक्रम झाला हा. किती 10-5 जन्माने बी होईल म्हणून सांगता येत नाही कदाचित, आहे की नाही. मल आहे, विक्षेप आहे. मल शब्दाचा अर्थ आहे पाप, आहे की नाही. पाप काय? पाप शब्दाची व्याख्या अत्यंत सोपी आहे. दुसऱ्याची वस्तू आपल्यालाच हवी अशा प्रकारची अपेक्षा, त्याला म्हणायचं पाप. सगळीकडं बसती पाहते, कुठंच तुम्ही त्याचं नाकारता येत. दुसऱ्याची वस्तू, दुसऱ्याची जागा, दुसऱ्याची, आणि त्यातली त्यात सुंदर वस्तू आपली असावी असं वाटलं की त्यालाच रावण म्हणायचं. त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही रावण नसतो बरं का. ही सगळी पापवृत्ती, हे सगळं निवृत्त करायचं सामान्य गोष्ट आहे का? साधी गोष्ट नाही आहे, अत्यंत भयंकर गोष्ट आहे ही. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी एका जन्मात केल्या, दुसरा जन्म, तिसरा जन्म, 10-5 जन्म कशाला घालवता? नारायण महाराज म्हणतात, तुम्हाला मुक्त व्हायचं आहे ना, सुखी व्हायचं आहे ना, ब्रह्मस्वरूपाला जायचं आहे ना, माया निवृत्त करायची आहे ना, काही नाही, फक्त ज्ञानोबारांचं नामचिंतन करा. ज्ञानदेव म्हणता माया गेली, जाते असं नाही बरं का, गेली समूळ विलया. स्वतःचा अनुभव, स्वप्रतिबोधकता म्हटलो ना मी शब्दप्रयोग. अनुभव सांगतात की माया विलयाला गेली बरं का. आणि माया विलयाला गेली की त्याच्याकडं केवळ आणि केवळ संपूर्ण आनंद राहतो. आनंदुरे आजी परमानंदुरे, अशा प्रकारच्या आनंद स्थितीला तो प्राप्त होत असतो. का? ब्रह्मस्वरूप मायाविरहित, माया नष्ट झाल्यानंतर जे ब्रह्मस्वरूप आहे ना, आनंदम ब्रह्मणो हो, शास्त्र सांगतं विदू हो, ते जाण. आणि ते ज्ञानवाराच्या नावाने त्या स्थितीला प्राप्त झाल्यामुळे काय होतं तर दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते. म्हणजे एवढे मोठे कष्ट करून आत्यंतिक निवृत्ती सुखाच्या प्राप्ती करता, म्हणजे परमानंद प्राप्ती, ह्या ज्या सगळ्या भानगडी आहेत ना वेदांताच्या वगैरे, ह्या काही करायची गरज नाही. नारायण महाराज सांगतात, माझा अनुभव सांगतो, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलयाळ. ही म्हणजे तात्विक महत्त्वाची गोष्ट नारायण महाराजांनी सांगितली. असं बहारदारीचं वर्णन कोणीही केलेलं नाही. इतकं बहारदारीचं वर्णन नारायण महाराजांनी श्री संत ज्ञानोबारांचं केलं. आणि माया निवृत्त होणं, दुःख निवृत्त होणं, संपूर्ण क्लेश निवृत्त होणं हा माणसाचा स्वभाव आहे. निवृत्त करण्याचा प्रयत्न करणं. आणि अशा प्रकारच्या मायेच्या निवृत्तीकरता सोपा उपाय, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. म्हटले हे महत्त्वाचं आहे. याच्यापेक्षा दुसरा संतांचा महिमा प्राकृत सांगणं एवढं काय श्रेष्ठ नाही, पण तरीसुद्धा तो महिमा किती सांगावा असं श्री संत नारायण महाराज दुसऱ्या चरणात बोलतात. संत महिमा महिमा
महिमा वर्णो किती किती वर्णन करावा बरं का. हो, संत महिमा वाणीमध्ये बसत नाही, शब्दामध्ये बसत नाही, शब्दाच्या पलीकडचा आहे. त्याचं एक कारण सांगतो आणि थोडासा विस्तार करून सेवेला आपण विराम देऊ. गंमत बघा. हो, संत महिमा वर्णो किती. वर्णन म्हटलं की वाणी, वाणी म्हटलं की शब्द आहे की नाही, याच्याशिवाय वर्णन करता येत नाही. हो, कितीही शब्द प्रभू असला, कारण काही गोष्टी, काही लिहिलेल्या गोष्टी, हो, त्या वाचण्याचं, शब्दप्रेमी जरी असेल तर त्या वाचण्याकरता लागणारी वृत्ती आहे ना, ती होत नाही, ताकद होत नाही. हो, ते वाचूच शकत नाही लय वेळ, अशा काही गोष्टी येतात. तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. हो, अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ आहे बरं का. किती शब्दप्रेमी आनंद त्याला म्हणा 2-4 ओळी वाच आणि आम्हाला समजावून नको सांगू, नुसत्या वाचच म्हणा फक्त. हो, 1.5 किलोमीटरची एक ओळ आहे, त्याच्यात पदछेद नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. हे कशा शक्य आहे का. कोणचा शब्दप्रेमी तिथं काय करील. हो, ठीक आहे, हे चांगली गोष्ट आहे. एकामेकाचा आदर करण्याकरता ही उत्तम गोष्ट आहे आणि ती केलीच पाहिजे, जरूर केली पाहिजे अगदी बरं का. त्याच्यात काही विवाद नाही. शब्द हा आकाशाचा एक गुण आहे. कशाचा. आकाशाचा. आणि आकाश हे मायेचं कार्य आहे. कशाचं कार्य आहे. मायेचं कार्य. आणि संत महिमा हा मायेच्या पलीकडच्या प्रांतातला आहे, हे पहिलं ठेवायचं. म्हणजे माया, संत महिमा, माया, मायेनंतर आकाश, आणि आकाशानंतर शब्द, आणि त्या शब्दाचा आपल्याकडं आलेला किंचित, किती येतात शब्द. हो, काहीच शब्द येत नाहीत आपल्याला. कोणाचं वर्णन करायचं म्हटलं तरी कुठल्या शब्दात करावं अशी पंचायत पडते, अशी आपली मती आहे खऱ्या अर्थाने, आहे का नाही. हो, आणि त्या शब्दामध्ये आपण काय संतांचा महिमा वर्णन करू शकतो. म्हणून तर महाराजांनी एक शब्द प्रयोग जाणून, तू का म्हणे, वाचा राहिली कुंठित. हो, वाणी कुंठित होते. त्याचं कारण का, महिमा संतांचा पलीकडे, कुठं, मायेच्या प्रांताच्या पलीकडे आहे. आणि मायेच्या प्रांताच्या पलीकडे ज्यांचा महिमा आहे ना, त्या ज्ञानोबाच्या नावाने ती मायेसकट संपूर्ण जगत प्रपंचाच्या दुःखाचा नाश करते. काय करावं मग त्यांचा महिमा वर्णन करता येण्यासारखा. संत महिमा वर्णन किती. म्हणून तर श्री संत जगद्गुरु तुकोबारायांनी आहे ना, जाणीवपूर्वक शब्दांचा प्रयोग केलेला आहे बरं का. विठाला विठला विठला. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधड जरी झाली मैसगा. बहु दुधड जरी झाली मैसगा. शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिकाचे काम वा वा वा. क्या बात है. शाब्दिकाचे काम
शाब्दिकाचे काम नाहीये शाब्दिकाचे काम शाब्दिकाचे केवढाही शाब्दिक असू द्या बरं का. हो, शाब्दिकाला संतांच्या महिम्याचं आकलन होत नाही का, शब्दातच तो महिमा येत नाही. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता शाब्दिकाच्या बाबतीत जर बघितलं तर शाब्दिक आहे ना खूप दोषी असतो. हो, शाब्दिकामध्ये दोष काय असतात, शाब्दिक माणसात जरूर तुम्ही निरीक्षण करा. दोष असतात. एक पहिला दोष असतो दुराग्रह. मी परीक्षा द्यायला का तुम्ही परीक्षा द्यायला असं म्हणतो तो, असं तो म्हणतो. हा दुराग्रह दोष असतो बरं का. त्याच्या पुढचा दोष असतो विषयासक्ती. जरूर शाब्दिक माणसाकडं विषयासक्ती असते, याच्यात विवादच नाही अजिबात. हो, हे संतांनी प्रमाणित केलेलं आहे. ते तुम्ही आम्ही काय बोलायचं कारणच नाही त्याला. विठाला विठाला शाब्दिक मनुष्याकडं अजून 2-3 दोष आहेत. त्याचं चिंतन आपल्याला आता काही करायचं नाही आहे. पण शाब्दिक मनुष्य दुराग्रही असतो, भलता दुराग्रह असतो बरं का. हो, आणि आपल्याला अपेक्षित असलेलं अनुकूल आपल्या शब्दांनी लोकांना करायचं आणि आपली विषयासक्ती पूर्ण करायची, अशी मनोवृत्ती ज्याच्यात असते त्याला म्हणायचं शाब्दिक बरं का. हा एक दोष आहे. हो, माऊलीने अजून दोष सांगितलेले आहेत. 13व्या अध्यायामध्ये शाब्दिकाच्या ठिकाणी असलेल्या दोषाचं चिंतन माऊलीने खूप सुंदर केलेलं आहे. असतो शाब्दिकात दोष आहेत. शब्दप्रेमी, शब्दाचा भांडार त्याच्याकडं सगळं आहे, पण तो महिमा आकलन करण्याला अयोग्य व्यक्ती आहे. कारण दोषी आहे. दोषाकडं संत महिमा शक्य नाही. म्हणून संतांचा महिमा शब्दाच्या पलीकडचा आहे, शाब्दिकाला कळतच नाही. आणि म्हणूनच तर किती वर्णन करावा, कितीही शब्द झाले तर शब्दच आहेत ते, शब्दाशिवाय दुसरं काय आहे. म्हणून शब्दामध्ये येत नाही. म्हणून संत महिमा वर्णू किती. म्हटले महिम्याचं कार्य सांगतो. भिंत चालवणे महिमा नाही आहे, महिम्याचं कार्य आहे. ते काय ते महिम्याचं कार्य. महिमा हा निराकार आहे आणि त्या महिम्याचं कार्य काय आहे. तर हे आहे
निर्जीव चालविले भिंती. कशा करता चालवली तर चांगदेव महाराजांच्या ठिकाणी जो अहंकार होता, तू सजीव पदार्थाला चालवू शकतोस, सजीव पदार्थ आणू शकतोस. हो, पूर्वीच्या काळामध्ये वाघ आणि नाग अवघड होता. आता कोणी बी खंडू पांडू वाघावर बसते का नाही बसत? आखाती राष्ट्रामध्ये बघा ते जे रोहिले वगैरे ते सगळ्याच्या वाघावर बसून कितीतरी याच्यावर फोटो येतात आपल्याला. वाघ पूर्वी अवघड होता, आता अवघड राहिलेला नाही. पण त्या काळामध्ये तू जिवंत अत्यंत क्रूर असणाऱ्या प्राण्याला तू स्वाधीन केलंस, चालवलंस. तसं नाही, मी बघ तुला चालवून दाखवतो. हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे की तुझा अहंकार निवृत्त. म्हणून ज्ञानोबा रायाला भिंत चालून स्वतःचा अहंकार दाखवायचा होता का? नाही, फक्त चांगदेव महाराजांचा अहंकार निवृत्त करायचा होता. निर्जीव चालविले भिंती जड मूढ उद्धरिले. हो, जड आणि मूढ. हो, जड शब्दाचा अर्थ अज्ञानी असा करायचा, जड. हो, मूढ शब्दाचा अर्थ मूर्ख असा. हो, विठाला विठाला मूढ म्हणजे मूर्ख आणि जड म्हणजे अज्ञानी. नाही तर जड जर म्हटलं तर जड म्हटलं ना, हो तसं जर विचार केला दुसऱ्या दृष्टिकोनातून तर जड म्हणजे भिंत आणि मूढ म्हणजे सामान्य लोक, बरं का, सामान्य वर्ग. हा जड आणि मूढ असा अर्थ लावा. जड म्हणजे भिंत आणि मूढ म्हणजे रेडा असा अर्थ लावा, काहीच हरकत नाही. हो, पण जड शब्दाचा अर्थ अज्ञान घन असा जो व्यक्ती आहे ना, हो, कळतं कळत नाही याच्या पलीकडं अशी जी मती आहेत जड, अशा प्रकारच्या व्यक्तीला जड मूढ उद्धरिले. कशाने उद्धरवले? शब्दाने, हाताने आणि सामर्थ्याने. हो, म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करताना एक शब्द प्रयोग तुका म्हणे आले समर्थाचे मन जरी होय गंमत बघा. कृपा कृपा शब्द आहे की नाही, कृपा कृपा शब्दाचा एक धातू आहे कृपू सामर्थ्यात. कृपू शब्दाचा अर्थ आहे सामर्थ्य. म्हणून वेळोवेळी तुम्ही संत माय बाप कृपावंत कृपाळू उदार सामर्थ्यवान सामर्थ्य संपन्न अशा अर्थाला तो शब्द. कृपू शब्दाचे अर्थ 2-4 आहेत, त्यातला हा एक अर्थ महत्त्वाचा आहे, मला महत्त्वाचा वाटतो म्हणून मी तुम्हाला सांगितला. कृपू सामर्थ्यात सामर्थ्य संपन्न आहेत म्हणून आले समर्थाचे म्हणा जरी होय राणा स्त्रीताचो केला पुरुष उभा. हे काय सामर्थ्य सामान्य नाही आहे जगतातलं, असं ज्ञानोबाराचं असंख्य शब्दामध्ये सामर्थ्य सांगता येईल अशी ज्ञानोबारांची ख्याती आहे. आपण पुरेच पडू शकत नाहीत अशी विशेषता आहे. म्हणून जड मूढ उद्धरिले रेड्या मुखी वेद बोली. संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविले भिंती. हा म्हणे नाम याचा नारा
डोबार खुमाये डोबार खुमाये डोबार खुमाये जय जय विठोबार डोबार खुमाये जय जय विठोबार डोबार जय जय विठोबार डोबार खुमाये म्हणे नामयाचा नारा. आपली जाणीवपूर्वक मुद्रा नामदेव महाराजांचं नाव घेऊनच नारायण महाराज सांगतात. नारायण महाराज म्हणजे श्री संत नामदेव महाराजांचे सुपुत्र. म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. आपल्या गुरुची मुद्रा, आपल्या वडिलाची मुद्रा ही लावणं ही कृतज्ञता आहे बरं का. समर्पण आहे, समर्पणाचं लक्षण आहे. ज्ञानोबाराने सुद्धा निवृत्तीदासू वगैरे हे जे लावलं ते कृतज्ञता आहे. गुरुप्रती कृतज्ञता, पित्याप्रती कृतज्ञता, समर्पण या गोष्टी नितांत गरजेच्या आहेत बरं का. नाहीतर मोठं पाप होत असतं आणि त्या पापाला अत्यंत अत्यंत कनिष्ठ दर्जाच्या नरकात जावं लागतं. ते आज नाही पण उद्या असतं बरं का. आज नाही पण उद्या असतं. म्हणून ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची संतांनी आपल्या मुद्रेतूनच सहजासहजी अशी शिकवलेली आहे, जाणून बुजून शिकवलेली आहे बरं का. म्हणून महाराज सांगतात म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. का ज्या वेळेला आपल्या वाणीत येत नाही, आपल्या बोलण्यात येत नाही, महिमा वर्णन करू शकत नाही, त्यावेळेला नमस्कार हाच एक पर्याय राहतो. ते पाया पडूनी सोडविले मिया. याला दुसरा पर्याय नाही. उगाच चरणी ठेवीचे माथा हेची भले. ज्ञानोबारांचा महिमा, ज्ञानोबारांची उंची, ज्ञानोबारांचं व्यापकत्व, ज्ञानोबारांची ग्रंथकृती हे आकलनात येत नाही. मग काय, नमस्कार करणं नितांत गरजेचं आहे. आणि नमस्कार केल्यानंतर ज्ञानोबारांनी कृपा केली ना तर सगळं जग तुमच्या कवेत येईल, सगळं तुम्हाला कळून जाईल. अशा प्रकारची ज्ञानोबारांची विशेषता आहे. म्हणून नारायण महाराजांनी नमस्कार केलेला आहे. म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. संपूर्ण संतांनी केलेल्या वर्णनात अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं ज्ञानोबारांचं वर्णन हे या अभंगाच्या द्वारा आपण ज्ञानोबारांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. का, ही ज्ञानोबारांची वारी आहे, वद्यवारी संतांची, शुद्ध वारी देवाची. आणि ही त्यातली त्यात समाधी सोहळ्याची वारी आहे. ही मधली एखादी कुठली एकादशी नाही, तर ही ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याच्या वारीचा प्रसंग आहे. संपूर्ण या भूमंडळातले संत, भूमंडळातले देव, अखिलकूट ब्रह्मांड नायक परमात्मा आत्ता आळंदीमध्ये आहे बरं का. आत्ता या क्षणाला आळंदीमध्ये आहेत. देव म्हणती रुक्मिणी हाची योगी देखिला नयनी ध्येची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. ही आळंदी हे भगवान शंकराचं सिद्धेश्वर मंदिर आहे ना, ही कुबेराने ठेवलेल्या खाली संपत्ती ठेवलेली आहे. आणि त्या संपत्तीच्या तिथे भगवान शंकर जाऊन, आता विरक्ती काढायची कशी, शक्य नाही बरं का. ती एवढी मोठी भूमी आहे, ती लहान भूमी नाही आहे. अशा प्रकारचं विशेष आहे आळंदीच्या क्षेत्राचं वर्णन. हर एक गोष्टी भैरवापासून भागीरथी वशी, ते भागीरथीचं दर्शन आपण घेतोच आहे बरं का. येथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवापासून भागीरथी वसे, अशा प्रकारचं आळंदीचं विशेष असं महत्त्व आहे, प्राकृतिक महत्त्व आहे. आळंदीला अनंत कुंड आहेत की त्या कुंडाचं स्नान केलं ना तर महारोगासारखे रोग जाऊ शकतात. ज्ञानोबारांचं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराला तशी कमी नाही, फार फार चमत्कार आहेत बरं का. बाळक्रीडा तुम्ही अनुष्ठान करा, बाळक्रीडेचं जगद्गुरु तुकोबाराची मंत्रमय बाळक्रीडेचं अनुष्ठान करा. तुमचं लग्न होत नसेल, लग्न होतं. तुम्हाला धनसंपत्ती प्राप्त व्हायची असेल तर धनसंपत्ती प्राप्त होते बाळक्रीडेच्या अनुष्ठानाने बरं का. तुम्हाला जे कला पाहिजे ना, कलासुद्धा बाळक्रीडेचं अनुष्ठान करा. जगद्गुरु तुकोबाराच्या बरं का, नामदेव महाराजांचे आहे, ज्ञानोबारांचे, तो भाग स्वतंत्र आहे. पण जगद्गुरु तुकोबाराची मंत्रमय बाळक्रीडा, श्रीमद भागवताच्या पारायणाचं घरामध्ये पुण्य पाहिजे असेल, घरात रोज
संपूर्ण श्रीमद भागवताचं पारायण झालेल्याचं पुण्य पाहिजे असेल ना, संस्कृत श्रीमद भागवत 18,000 श्लोकाचं, काय करायचं? काय नाही, 100 अभंग रोज वाचायचे. रोज श्रीमद भागवताच्या अनुष्ठानाचं पुण्य प्राप्त होतं. हो, माझ्याकडं चालू आहे बरं का, रोज चालू आहे, रोज चालू आहे, त्याच्याशिवाय हो मी सांगत नाही. बाळक्रीडा एक अत्यंत मोठी फलप्रदान संतांच्या चमत्काराचं सांगतो बरं का मी. हो, ज्ञानोबारांचं नाव तर चमत्कार देणारं आहेच आहे, अनंत चमत्काराच्या पलीकडे नेऊन ठेवणार आहे, तो तर भाग निराळाच आहे. पण वारकरी संप्रदायावडी प्रगल्भता, मोठेपणा, महानता, वेदबोधित आहे, संत एवढे मोठे आहेत, अशा प्रकारची विशेषता वारकरी संप्रदायाची आहे. म्हणून या ज्ञानोबारांच्या वारीच्या निमित्ताने झालेली सेवा श्री संत ज्ञानोबारांच्या चरणी समर्पित करतो. काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहेत बरं का. हो, का बुद्धिदोषामुळे कधी कधी घडतं असं. त्यामुळे माझे दोष आहेत, जे बरोबर असेल ते मात्र श्री हरिभक्तपरायणपुरम पूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य कुंभार गुरुजींचा आहे असं गृहीत धरून आपण स्वीकार करा. झालेली सेवा हो ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करायची आणि या ठिकाणी सेवेला विराम द्यायचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम.